हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण काळ्या उडीदाची आमटी, म्हणजेच अख्खा उडीद असतो ना, सगळा उडीद तो घ्यायचा आहे आपल्याला आमटीसाठी. त्याची आमटी करायची आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जरी आपण तव्यावर अर्धी वाटी उडीद घ्यायची आहे अख्खीवाली, म्हणजे सगळी उडीद घ्यायची आहे. त्याला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे. उडीद गरम होऊ द्यायचे आहे, जास्त आपल्याला भाजायची नाही, नाहीतर आपले उडीद जे आहे ते कडू होऊ शकते. म्हणून काय करायचं, फक्त त्याला भाजून घ्यायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढायचं आहे. थंड करायचं आहे. भाजलेली उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला आपल्याला प्लस मोडवर म्हणजे कमी जास्त करून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने आपल्याला जे उडीद आहे भाजलेली ती बारीक करून घ्यायची आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आताच भांड्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक, अख्खा धना टाकायचा आहे अर्धा चमचा आणि 7-8 आपल्याला मिरी टाकायची आहे. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट छानपैकी फिरून घ्यायचं आहे. मिक्सरमधून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण आपली आमटी जी आहे ते फोडणी घालूया. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला. साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे आमटीसाठी. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिंग, कढीपत्ता, लाल सुकी मिरची टाकायची आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं, पेस्ट तयार केलं होतं ते टाकायचं आहे. सर्व टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. आपण थोडंसं पाणी टाकूया शिजण्यासाठी. व्यवस्थित तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ. आता त्याला छान भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आता यामध्ये टाकूया आपण जे उडीदाची डाळ आपण बारीक करून घेतली होती ना, ते टाकायची आहे. आता त्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये. जुनी रेसिपी आहे, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी आमटी तयार होते. व्यवस्थित भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, तिखट, धनापूड. त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाले मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उडीद जे आपण बारीक केलेली त्यामध्ये टाकली आहे ते शिजोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडा गरम मसाला टाकूया, मिक्स करूया. आता त्याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला. आधीमध्ये आपण त्याला हलवत राहायचं आहे आणि चेक करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं चेक करायचं ते. स्पूनमध्ये घ्यायचं आहे. जाडा जो कण असतो ते आपल्याला दाबून बघायचा आहे. ते व्यवस्थित शिजला गेला तर आपली आमटी शिजली असं समजून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दाखवते, असं जाडा कण घ्यायचा आहे, बोटाने दाबून बघायचं आहे. अजून आपली आमटी व्हायची होती, मग त्याला परत शिजवली आणि शेवटी टाकली आहे कोथिंबीर. मस्त मिक्स केलं. सोबत खाण्यासाठी मी केलं होतं मिश्र पिठाच्या भाकरी, म्हणजे ज्वारी, बाजरी आणि बेसन मिक्स करून त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलं होतं. याचे केलं होतं मी भाकरी तयार. थंड पाण्याने भिजवलं होतं याला. थोडं पाणी टाकून एक गोळा तयार करून त्याची भाकर मी हाताने थापून घेतली होती. नंतर तव्यावर छानपैकी भाकर जी आहे ते शेकून घेतली. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी रेसिपी होते. आमटी बरोबर भाकरी एक नंबर रेसिपी आहे. खूप छान कॉम्बिनेशन आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उडदाची आमटी आणि मिश्र पिठाची भाकर पंचपक्वान्नाला मागे टाकेल इतकं जबरदस्त रेसिपी आहे. असं त्याला भाकरीला आपण एका साईडने पाणी लावून आलटून पालटून शेकून घ्यायची आहे आणि गरमागरम उडदाची आमटी आणि भाकरी आपल्याला सर्व करायची आहे. सोबत आपण भात पण सर्व केलेला आहे. तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.